नमस्कार, मी स्नेहलता गुरचड स्वागत करते तुमचं इंडियन पॉलिटी आर्टिकल्स या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जगातील प्रमुख सामुद्रधुनी हा टॉपिक पाहणार आहे। तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आजचा पहिला प्रश्न आहे, मलाक्का सामुद्रधुनी कोणत्या दोन महासागरांना जोडते? या प्रश्नाचं उत्तर आहे अंदमान समुद्र आणि दक्षिण चीन समुद्र, तसेच हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना जोडणारा जलमार्ग म्हणजे मलाक्काची समुद्रधुनी आहे। मलाक्काची समुद्रधुनी ही जगातील सर्वात लांब समुद्रधुनी आहे। या समुद्रधुनीवर सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशिया ही 3 देश आहेत। इंडोनेशियाचा सुमात्रा बेटाचा पूर्व किनारा आणि मलेशियाचा पश्चिम किनाऱ्यालगत ही समुद्रधुनी आहे। तसेच मलेशियापासून सिंगापूर 9 ऑगस्ट 1965 मध्ये विभक्त झाले। सिंगापूरची राजधानी आहे सिंगापूर सिटी, मलेशियाची राजधानी आहे क्वालालंपूर, इंडोनेशियाची राजधानी आहे जकार्ता। पुढचा प्रश्न आहे, पाल्गची समुद्रधुनी कोणत्या दोन देशाला जोडते? या प्रश्नाचं उत्तर आहे भारत आणि श्रीलंका। ईशान्येला बंगालच्या उपसागराला नैऋत्येस मन्नारच्या आखाताशी पाल्गची समुद्रधुनी जोडते। तामिळनाडूमधील पंबन बेटावरील धनुष्यकोडी आणि श्रीलंकेतील मन्नार बेटाच्या दरम्यान ही विस्तारलेली आहे। जेव्हा कंपनीचे राज्य होते तेव्हा मद्रासचा गव्हर्नर रॉबर्ट पाल्ग यांच्या नावावरून या समुद्रधुनीचे नाव देण्यात आले आहे। पाल्ग समुद्रधुनी हे भारतातील तामिळनाडू राज्य आणि श्रीलंकेतील उत्तर प्रांतातील जाफना जिल्हा या दरम्यानची समुद्रधुनी आहे। पुढचा प्रश्न आहे, लुझोन समुद्रधुनी कोणत्या बेटादरम्यान आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे तैवानचा उत्तर भाग, लुझोन, फिलिपिन्सचा दक्षिण भाग या बेटादरम्यान लुझोनची समुद्रधुनी आहे। हे दक्षिण चीन समुद्र फिलिपिन्स समुद्राशी जोडते। समुद्रधुनी ही वाहिन्यांची मालिका आहे। तिच्या दक्षिणेकडील भागात बेटांची ठिपके आहेत, म्हणजेच बटान आणि बाबुयान बेट समूह। पुढचा प्रश्न आहे, बेरिंगची समुद्रधुनीचे भौगोलिक स्थान कोठे आहे? बेरिंगची समुद्रधुनी हे अलास्का आणि रशियाला वेगळे करते। आर्क्टिक आणि पॅसिफिक महासागर मधील एकमेव सागरी प्रवेशद्वार म्हणजेच बेरिंगची समुद्रधुनी आहे। पॅसिफिक आणि आर्क्टिक महासागरांना जोडणारी समुद्रधुनी म्हणजेच बेरिंगची समुद्रधुनी आहे। पुढचा प्रश्न आहे, डेव्हिसची समुद्रधुनी कोणत्या दोन देशाला जोडते? या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रीनलँड आणि कॅनडा। बेफिन खाडी व अटलांटिक महासागरादरम्यान डेव्हिसची समुद्रधुनी आहे। या समुद्रधुनीचे नाव इंग्लिश एक्सप्लोरर जॉन डेव्हिस यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, ज्यांनी वायव्य मार्ग शोधत असताना या क्षेत्राचा शोध लावला। पुढचा प्रश्न आहे, डेन्मार्कची समुद्रधुनी कोणत्या दोन महासागरांना जोडते? या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर अटलांटिक व आर्क्टिक महासागरांना जोडणारी समुद्रधुनी म्हणजे डेन्मार्कची समुद्रधुनी आहे। तसेच ही समुद्रधुनी आइसलँड व ग्रीनलँड या 2 देशांदरम्यान आहे। पुढचा प्रश्न आहे, डोव्हरची समुद्रधुनी कोणत्या दोन देशाला जोडते? या प्रश्नाचं उत्तर आहे इंग्लंडच्या केंट काउंटीमधील डोव्हर व फ्रान्सच्या नौर-पास-कॅले प्रदेशातील कॅले या 2 भागांना जोडणारी समुद्रधुनी म्हणजे डोव्हरची समुद्रधुनी होय। तसेच इंग्लंड आणि फ्रान्स दरम्यान जी समुद्रधुनी आहे ती डोव्हरची समुद्रधुनी आहे। इंग्लिश चॅनल व उत्तरी सागर या दरम्यान सुद्धा डोव्हरची समुद्रधुनी आहे। हडसनची खाडी व अटलांटिक महासागर दरम्यान कोणती समुद्रधुनी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे हडसनची समुद्रधुनी, जी की कॅनडामध्ये आहे। कॅनडा स्थित लॅब्राडोर समुद्र आणि हडसन उपसागर यांना जोडणारी समुद्रधुनी म्हणजेच हडसनची समुद्रधुनी आहे। पुढचा प्रश्न आहे, अटलांटिक महासागराला भूमध्य समुद्राशी कोणती समुद्रधुनी जोडते? या प्रश्नाचं उत्तर आहे जिब्राल्टरची समुद्रधुनी। युरोप खंडातील स्पेनला आफ्रिकन खंडातील मोरोक्कोपासून वेगळी करणारी समुद्रधुनी आहे जिब्राल्टरची समुद्रधुनी। पुढचा प्रश्न आहे,
जापान समुद्र, पिवळा समुद्र आणि पूर्व चीन समुद्र यांना कोणती सामुद्रधुनी जोडते? या प्रश्नाचं उत्तर आहे त्सुशिमा सामुद्रधुनी किंवा पूर्ववाहिनी. ही कोरिया सामुद्रधुनीची पूर्ववाहिनी आहे, जी कोरिया आणि जापान दरम्यान आहे. कोरिया सामुद्रधुनीची पश्चिम वाहिनीला पूर्वी चोसेन सामुद्रधुनी असे संबोधले जात आहे. पुढचा प्रश्न आहे जापान सागर व पूर्व चीन सागर यांना कोणती सामुद्रधुनी जोडते? या प्रश्नाचं उत्तर आहे कोरिया सामुद्रधुनी. पुढचा प्रश्न आहे फ्लोरिडा सामुद्रधुनी कोणत्या देशादरम्यान आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका व क्युबा. तसेच मेक्सिको खाडी आणि अटलांटिक महासागरादरम्यान सुद्धा फ्लोरिडाची सामुद्रधुनी आहे. पुढचा प्रश्न आहे बॅस सामुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे तस्मान समुद्र व दक्षिण समुद्र दरम्यान बॅसची सामुद्रधुनी आहे. पुढचा प्रश्न आहे कुकची सामुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण प्रशांत महासागर. कुकची सामुद्रधुनी ही न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण बेटांना विलग करणारी सामुद्रधुनी आहे. पुढचा प्रश्न आहे सुंडाची सामुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे जावा आणि सुमात्रा या इंडोनेशियन बेटांमध्ये सुंडाची सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी जावा सागराला हिंद महासागराशी जोडते. इंडोनेशियाची स्पुंदन शब्दापासून हा शब्द आला आहे. या शब्दाचा अर्थ पश्चिम जावा असे आहे. पुढचा प्रश्न आहे टोकरा सामुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्वी चीन समुद्र व प्रशांत महासागर. पुढचा प्रश्न आहे युकाटन सामुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मेक्सिकोची खाडी व कॅरिबियन समुद्र. तसेच मेक्सिको व क्युबा या दोन देशादरम्यान सुद्धा युकाटन सामुद्रधुनी आहे. पुढचा प्रश्न आहे ओरोंटो सामुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे एड्रियाटिक समुद्र व आयोनियन समुद्र. तसेच इटली व अल्बानियाच्या दरम्यान सुद्धा ओरोंटोची सामुद्रधुनी आहे. पुढचा प्रश्न आहे नॉर्थ चॅनल सामुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे आयरिश समुद्र व अटलांटिक महासागर दरम्यान नॉर्थ चॅनल सामुद्रधुनी आहे. तसेच आयर्लंड व इंग्लंड या दोन देशादरम्यान सुद्धा नॉर्थ चॅनल सामुद्रधुनी आहे. पुढचा प्रश्न आहे हॉर्मुझ सामुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्शियाची खाडी व ओमानची खाडी दरम्यान हॉर्मुझ सामुद्रधुनी आहे. तसेच ओमान व इराण या देशादरम्यान सुद्धा हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे. पुढचा प्रश्न आहे टोरेस सामुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अरापुरा समुद्र व पपुआची खाडी दरम्यान टोरेस सामुद्रधुनी आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनीच्या मलेशियन बेट यांच्यामधील सामुद्रधुनी आहे. पुढचा प्रश्न आहे डार्डेलिन्स समुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मर्मरा समुद्र व एजियन समुद्र. पुढचा प्रश्न आहे बॉस्फोरस समुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे काळा समुद्र व मर्मरा समुद्र. पुढचा प्रश्न आहे बेलेद्वीप समुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे सेंट लॉरेन्स खाडी व अटलांटिक महासागर. पुढचा प्रश्न आहे फोबेक्स सामुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे तस्मान समुद्र व जावा समुद्र. पुढचा प्रश्न आहे कारिमाटा सामुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण चीन समुद्र व जावा समुद्र. पुढचा प्रश्न आहे मकास्सार समुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे जावा समुद्र व सेलिबीस समुद्र. पुढचा प्रश्न आहे सुगारू सामुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे जापान समुद्र व प्रशांत महासागर. पुढचा प्रश्न आहे बाबेल मंडप सामुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे लाल समुद्र व अरब समुद्र. पुढचा प्रश्न आहे मॅगलन सामुद्रधुनी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर. काही महत्त्वाच्या सामुद्रधुनी बॉस वॉटर ट्रीटी हे तस्मान समुद्र आणि दक्षिण समुद्राला जोडते. सुंदा सामुद्रधुनी हे जावा समुद्र आणि हिंद महासागरांना जोडते. क्रेटर वॉटर जंक्शन हे पूर्व चीन समुद्र आणि पॅसिफिक महासागराला जोडते. युकाटन सामुद्रधुनी हे मेक्सिकोचे आखात आणि कॅरिबियन समुद्र यांना जोडते.
ओरोंटो सामुद्रधुनी एड्रियाटिक समुद्र आणि आयोनियन समुद्र यांना जोडते. नॉर्थ चॅनल वॉटर जंक्शन हे आयरिश समुद्र आणि अटलांटिक महासागर यांना जोडते. हॉर्मुझची सामुद्रधुनी पर्शियन आखात आणि ओमानचे आखात यांना जोडते. टॉरस वॉटर ट्रीटी हे अराफुरा समुद्र आणि एजियन समुद्राला जोडते. डार्डेनेल जल करार हा मारमारा समुद्र आणि एजियन समुद्र यांना जोडतो. बॉस्फोरस जल करार हा काळा समुद्र आणि मारमारा समुद्र यांना जोडतो. मकासर समुद्रधुनी हे जावा समुद्र आणि सेलेबिस समुद्र यांना जोडतो. बकाल मानदेव जल करार हे लाल समुद्र आणि अरब समुद्राला जोडतो. मलाक्काची समुद्रधुनी हे अंदमान समुद्र आणि दक्षिण समुद्र यांना जोडते. पाल्क जल करार हे मन्नार आणि बंगाल उपसागराला जोडतो. लुजान जल करार दक्षिण चीन आणि फिलिपिन्स समुद्राला जोडतो. बेरिंग जल करार बेरिंग समुद्र आणि चुक्शी समुद्र यांना जोडतो. डेव्हिस सामुद्रधुनी बॅफिन बे आणि अटलांटिक महासागर यांना जोडते. डेन्मार्क जल करार उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिक महासागर यांना जोडतो. डोवर सामुद्रधुनी इंग्रजी वाहिनी आणि उत्तर समुद्र यांना जोडते. हडसन सामुद्रधुनी हडसनची खाडी आणि अटलांटिक महासागर यांना जोडते. जिब्राल्टर सामुद्रधुनी भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागर यांना जोडते. कोरिया जल करार जापान समुद्र आणि पूर्व चीन समुद्र यांना जोडते. मॅगेलन सामुद्रधुनी पॅसिफिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर यांना जोडते. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट. धन्यवाद.